आणि विष्णुबद्ध भाव्यांचा तर मला मिळाला अवॉर्ड, परंतु त्याला एक इतिहासाचा संदर्भ आहे. पण इथे कानेटकरांचं जे अवॉर्ड आहे ते नाशिकमध्ये, त्याचा रंगकर्मी म्हणून दिलेला जो हा एक प्रकार आहे पारितोषिकाचा, ते स्वीकारताना कानेटकरांनी मी असं एक कुठतरी समीकरण घेतलं. मला माहिती किती लोकांना माहिती असेल ज्यांनी काय लिहिलंय माझ्याबद्दल. तर कानेटकरांचा मला काही संदर्भ असं म्हणून लिहिलं नाही आहे, पण मला इथे आता सांगायला लागेल. कारण मेडिकल कॉलेजमध्ये आल्यानंतर जे पहिलं नाटक पहिल्या 2-3 महिन्यातच मला करायला लागलं ते प्रेमात तुझा रंग कसा हे नाटक होतं कानेटकरांचं पहिलं नाटक. मी मेडिकल कॉलेजमध्ये येतो तेव्हा आपण 17-18 वर्षाचे असतो, पण मला बल्लाळांची भूमिका जी आमच्या गुरुनी भालवा केळकरांनी केलेली. मी बल्लाळ प्राध्यापक हे जवळजवळ 55-60चे आणि मी 18 वर्षाचा होतो. आणि माझी जी हिरोईन होती ज्योत्स्ना गोखले, ती शेवटच्या वर्षाला मेडिकलला होती. माझ्यापेक्षा ती 5 वर्ष मोठी होती. ते आता मिसेस कुकडे म्हणजे आमचे डॉक्टर कुकडे लातूरला असतात, संघाचे फार मोठे कार्यक्रम RSSचे, ती त्यांची बायको ज्योत्स्ना. परवाच मी त्यांना भेटलो. तो माझा पहिला जो काही मेडिकल कॉलेजमध्ये पुण्यात आल्यानंतर जो पहिलं पदार्पण झालं ते. पण त्याच्या आधी एक वेडेपणा मी केलेला होता, तो इथं नमूद केला पाहिजे. सोलापूरसारख्या गिरण गावामध्ये नाटक आणि नाटकाची आवड हे करत असताना काय निवडावं. ते बहुतेक वेळेला काय होतं की मुंबई पुण्यानंतर किंवा नाशिकनंतर जी नाटक मंडळी असतात ती बहुतेक सगळी व्यावसायिक रंगभूमीवर आलेली जी नाटकं असतात त्याची एक नक्कल करत ती नाटकं करतात बहुतेक वेळेला. माझ्या काळामध्ये दुर्मितांचे तिमिरे जाओ, वेगळं व्हायचं मला, अशी नाटकं खूप त्या काळात गाजलेली होती. तर ती नाटकं तिथे त्या ग्रुपनी करणं हे होतं. पण मला मेडिकल आमच्या कॉलेजमध्ये प्री मेडिकलला दयानंद कॉलेजला पहिल्या वर्षी तुझं येतोच पाहिजे मी शांतची विवड केली. तर व्हायचं असं की जेव्हा तालमी चालायच्या तेव्हा बऱ्याच वेळेला मी माझ्या सहकार्यांना सांगायचो की श्याम असा आहे, काकाजी असे. त्याचं एक ऐतिहासिक कारण होतं. पु ल देशपांडे यांचं जे पहिलं सासर डॉक्टर दिवाडकर हे सोलापूरचे. तेव्हा साधारणपणे मी शाळेत असतानाच पुलं आले होते आणि तेव्हा डॉक्टर दिवाडकरांच्याकडे तुझं तुझपाशीचं पहिलं वाचन झालं होतं. आणि मी ते चक्क पुलंच्या तोंडून ऐकलेलं होतं. 2 माणसं महाराष्ट्रात अशी मोठी नाटककार मंडळी की ज्यांचं वाचन म्हणजे खरोखरच प्रयोग आहे ते म्हणजे पुलं. त्यामुळे भाईनी वाचलेलं तुझे तुझपाशी त्यातला श्याम, त्यातले काकाजी, आचार्य, मला त्यांच्या सगळ्या इंटोनेशन सकट पाठ होतं. ज्यावेळेला मी ते करायला घेतलं नाटक तर आमचे काळे नावाचे शिक्षक होते, ते यायचे थोडे उशीर यायचे आणि ते बघायचे की मी सांगतो काकाजी कसं बोलतात इंदूरच्या प्रकारात, श्याम कसा बोलतो, मी करायचं. नंतर ते म्हणाले की तू तालमी चांगलं घेतोस, तू कर. कॉलेजमध्ये असताना नंतर ते नाटक पुढच्या वर्षी मग मला म्हणाले की चांगला बसव, तूच बसव. आता यावेळेला तुझे तुझपाशी नाटकानंतर पुढचं वर्ष, त्यानंतर माझं मेडिकलला जायचं 12वी नंतर, त्यावेळेला 11वी होती. तर माझ्या डोक्यात आलं, मी आमच्या सरस्वती डेपोमध्ये एक नाटक वाचलं, वेड्याचं घर उडा. मी इतका फॅसिनेट झालो की बापरे, त्यातले होणारे भास, ते दादांचं कॅरेक्टर कानेटकरांनी ते जे काही डेथ ऑफ अ सेल्समन वरून त्यांच्या डोक्यात आलेला भाग होता तो. आपण कधी कधी तरुण असताना काही वेडेपणा करतो, त्या वेडेपणाला काही मर्यादा नसते. असे काही वेडेपणे आयुष्यात होतात. आता 80 वर्षी ते वेडेपणे आठवले की आपल्यालाच हसू येतं. त्यातलं म्हणजे एक म्हणजे दादाची भूमिका त्यातली. वयाच्या 17व्या वर्षी म्हणजे आणखीन मेडिकलच्या आधीची गोष्ट आहे. दादाची भूमिका, जी भूमिका कुणी केली माहिती आहे शो, डॉक्टर श्रीराम लागूनी केली होती पुण्याला.
ड्रामॅटिक असोसिएशनमध्ये. माझं प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन म्हणजे काय हेही सोलापूरला गिरणगावात मला माहीत नाही. मला पुस्तक आवडलं, ते कॅरेक्टर मला आवडलं. मी भारावून गेलो, म्हटलं आपण वेड्याचं घोरं उन्हात हे नाटक बसवायचं. आणि मी त्या वेडेपणामध्ये नाटक बसवलं. लोकांना अतिशय आवडलं त्यातले भास वगैरे. तर त्यामुळे कानेटकरांचा एक स्पर्श जो मला झालेला आहे तो होता. आणि मी ज्या शिक्षकांच्याकडे राहायचो श्रीराम पुजारीजीकडं, ते गिरीशांचे पण तेही शिष्य कानेटकरांचे वडील. आणि कानेटकर स्वतः कविता वगैरे लिहित असतात. त्यामुळे हा एक माझा जो पहिला स्पर्श आहे तो कानेटकरांचा. त्यांच्या मी असं म्हणून की व्यावसायिक नाटकं अनेक तरी उत्तम त्यांची सक्सेसफुल झाली, पण कानेटकरांचं ज्याला आपण प्रायोगिक असं म्हणता येईल असं ते नाटक, त्याच्यात मला मी स्वतः डायरेक्ट केलं. आणि नंतर अनेक वर्ष त्याच्यानंतर जो 3-4 वर्षांनंतर मेडिकल आल्यानंतर हे माझं प्रेमाचोर रंग कसं बघायला परीक्षक मंडळी होती. पुन्हा भालबा केळकर परीक्षक म्हणून आले. त्यांनी बघितलं मी जे काम करतोय तर हा पोरगा करतोय, पोरगा कोवळा एवढा, मी 55-60 वर्षाचा, पण त्यांनी मला अभिनयाचं पहिलं पारितोषिक दिलं. नंतर भेटायला आले मला म्हणे तू 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 कुठला सोलापूरचा आहे, ये नाही ते प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशनमध्ये, तू ये. बरं म्हटलं. मी गेलो तिथे. आणि मग तिथे काय काय झालंय प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशनमध्ये, जगन्नाथाचा रथ, उद्याचा संसार, सगळी नाट्य स्पर्धेमध्ये गाजलेली नाटकं. आणि ज्याला एक परंपरा की तिथं डॉक्टर श्रीराम लागू याने प्रायोगिक संस्था सुरू केली. तर ते इंग्लंडला होते. पण मी मला भीती वाटायची. मी वेड्याचं गमत केलं सांगायला की या ग्रुपने पहिल्यांदा प्रयोग केलेला आहे, काय असेल. त्यानंतर एक साधारणपणे 1-2 वर्षांनी डॉक्टर लंडनहून परत आले. आणि आय टेल यू, नुसतं नाव ऐकलं तुम्ही की त्यांनी दादांची भूमिका केलेली कानेटकरांच्या नाटकात अप्रतिम केली वगैरे. आणि ते आले तेव्हा सगळं म्हणाले की आज डॉक्टर येणार आहेत. अक्षरशः शाहरुख वगैरे म्हटल्यानंतर कसं एक मनामध्ये आपलं येतं ना बघायचं, तसं मला वाटलं की हा माणूस मी त्याला कधी बघितलं नाही, पण इतके वर्णन बालवांच्याकडून की डॉक्टर लागू म्हणजे काय. आणि खरोखरच जेव्हा ते आले आणि मी पहिल्यांदा बघितलं त्यांना, हा बस अतिशय खोरी कांती, त्यांचे ती घारे डोळे आणि आवाजाचा घुमारा. मग आलं मला लक्षात आलं, इतका प्रचंड इन्फिनिटी कॉम्प्लेक्स मला आला की म्हटलं अरे हा जो माणूस समोर बसलाय यांनी दादासाहेबांची भूमिका केलेली आहे आणि मी काहीतरी वेडेपणा करून ही भूमिका मी 17-18 वर्षी करतोय. तर असं एक काय होतं, तुम्हाला जाण यायला लागते. पण तरुणपणातला एक प्रकारचा एक तो जो खुळसट प्रकार असतो तो होऊन गेलेला असतो. नंतर एक 3-4 वर्षांनी डॉक्टरांनी रिवाईव्ह केलं मोहन वाघसाठी. तेव्हा प्रत्यक्ष डॉक्टर लागून ती दादासाहेबांची भूमिका करताना मी बघितलं आणि आपण काय वेडेपणा केलाय याची मला जाणीव झाली. पण मला असं लक्षात आलं की तो वेडेपणा. मग डॉक्टरांना मी सांगितलं तुम्हाला इतके दिवस मी बोललो नाहीये, सांगू का. म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का, सोलापुरात असताना वयाच्या 16-17 वर्षी ही दादासाहेबांची भूमिका मी केली होती. बघायला लागले माझ्याकडे, तू काय बोलतोयस, तू का तुझ्या डोक्यात आलंय. डॉक्टर त्यावेळेला असतील 35-40 वर्षाचे असतील, हा मला काय वेडेपणा करतो. तर हे काय माहितीये, हे जे जागी जे स्पेस आहे ना हे फार अजीब आहे. एकदा तुम्ही रंग लावला आणि त्या आलात ना, ते जे वेडेपण येतं ना, तुम्ही 15 वर्षाच्या 16 वर्षाच्या डॉक्टर लागूंचं काम करताय का काय. आता हे लिंक बघितलं मला आश्चर्य वाटेल की ज्या डॉक्टर लागूंचं काम मी न बघता केलं होतं ते डॉक्टर लागू माझ्या आयुष्यात आलेले. त्यानंतर त्यांनी खून पाहावा करून नावाच्या नाटकामध्ये मला भूमिका दिली त्यांच्या बरोबरची आणि त्यांनी मला डायरेक्ट केलं. आणि ते डॉक्टरने त्या मनापासून केलं. ती भूमिका काय दिली मला कळेना. सरिता पत्कींचं नाटक खून पाहावा करून. मी इतका नवीन आलो पुण्यात आणि त्यांनी मला भूमिका दिली. तर त्या मी दोघे तालमी करत असताना इतका मोठा सिनियर नट ती काय धमाल आली. आम्ही 25 प्राप्त अशोक प्रयोग केले वेड्याचं खून पाहावा करून. त्यावेळेला खरं वास्तविक पाहता ते जे टायटल होतं ना खून पाहावा करून, भालभावाने सांगायचे श्रीरामला जरा सांग की त्याचं हे नाव हे बदल.
नाटकाचं नाव बदल. तर मला पुण्यात मी नवीन आलो, मला तेही कळालं नाही की का नाव का बदलायचं. तर ते म्हणाले अरे डॉक्टर लागू आणि असं बऱ्याच हे आहेत आणि नाटकाचं नाव खून भाव करू. तेव्हा लोकांना इतिहास माहिती नाही मला, पण ज्याच्यावर अत्र्यांनी नाटक लिहिलं डॉक्टर लागू नावाचं, त्या अर्थानं बदनाम झालेलं नव्हतं. पण तुम्हाला सांगू मी, जातीवंत जो रंगकर्मी असतो, नाटककार असतो किंवा दिग्दर्शक असतो, मी सहज म्हणलं डॉक्टर काल जरा तुमच्या लोकांच्यावर मी असं ऐकलं की या नाटकाचं नाव जरा बदलावं. कोण म्हणाले? आमच्यातले लोक. का मला माहिती, पण डॉक्टर लागू आणि ते नाव आणि असं नाटकाचं नाव खून भावं करू. नाटकावर तालीम करतो ना सध्या. नाटकाची थीम काय आहे? त्या नाटकाची थीमची गमतीशीर होती. एक कुठेतरी त्याला ब्लॅकमेल करणारा माणूस असतो आप्पासाहेबांना, आता रिटायर्ड आहेत ते. तो ब्लॅकमेल करणारा माणूस अचानक त्यांच्या आयुष्यात येतो की एवढे पैसे पाहिजे बाबा, तुझे काय बाईवर लफडं होतं, असं आहे ते. आणि मग त्यांच्या डोक्यात येतं की हे कसं चालेल. आणि मी त्याचं जे पात्र होतो तो लेखक होतो. तो लेखक, त्याची कादंबरी आहे ती छापायला आंबासाहेब तुमचा काय वशिला असेल सांगायचं सांगणार नाही. आणि त्या नाटकात काय कथानक आहे ते सांगून रंगवायचं. कुठल्याच्या पायऱ्यांच्या मी गप्पा मारायला बसलो की नवीन सिनेमा बघितला की आम्ही गोष्टी सांगणं. बालभाऊ बसलेले, पाळंदे बसलेत, डॉक्टर बसलेत. मला छान होतं. काय बघितलं? आनंद नावाचा सिनेमा बघितला. आनंद म्हणजे काय? राजेश खन्ना आणि मग काय वगैरे. त्यांना ते इतकं वाटत हा किती मुग्धून हे गोष्टी सांगतो. त्या गोष्टी सांगण्याचं पात्र डॉक्टरनी केवळ मी गोष्टी सांगायचो म्हणून दिलं. आणि त्यातला तो गोष्ट सांगताना खून कसा करायचा प्लॅन करणार ते आप्पासाहेबांना सांगतो. मग तो प्लॅन करतात, विष कसं द्यायचं, तो येईल त्या कॉफीमध्ये काय करायचं. पण गंमत अशी होती बरं का, ही सगळी कॉमेडी होती. ही कॉमेडी होती. तुम्ही नाटक वाचत आहे, अप्रतिम पुढे कोणी केलं नाही दुर्दैवाने नाटक. मी मोहन गोखलेवर सांगत असेल तर ते इतकं अप्रतिम नाटक म्हणजे पुण्याच्या पहिल्या प्रयोगाला नाटकाचं नाव खूप भावं. प्रभूभूमिका डॉक्टर श्रीराम लागू. लोकांना जरा गमतीशीर वाटेल. पहिल्या 10 मिनिटानंतर इतकं हसू फुटायचं लोकांना वाटलं नाही. मला वाटतं काय लागू प्रकरण सगळं विसरले. मला याकरता मी प्रसंग सांगितला. प्रत्यक्ष आयुष्यामध्ये नटाचे काय घडलेलं असतं आणि तो रंगभूमीवर आल्यानंतर काय जादू करतो याचं उत्तम उदाहरण होतं की ते सगळं विसरून डॉक्टर श्रीराम नावाचा माणूस गुलाबाचे हे असतात, गुलाबाची छोटी छोटी झाडं आहेत ती कात्री घेऊन कापायचं काम असं त्यांनी मुद्दाम बिझनेस ठरवलं त्या बसले. आणि झाल्याबरोबर ती गोष्ट जेव्हा संपते आणि तो जो ब्लॅकमेल करणारा माणूस येणार आहे त्यावेळेला गुलाबाचं एक फुल कटकन कापायचं अशी त्यांनी ऍक्शन केलेली आणि त्यामुळे ठरलं. तर या मुलाला कळलं काय ठरलं आप्पासाहेब? तुझ्याने ठरलं अरे तू चांगलं मला काहीतरी सांगितलंय. आणि खरोखर तर ते विष देतात. आणि विष दिल्यानंतर त्यांची जी फसगत होते, एक मध्यमवर्गीय मनुष्य, आपला जो मध्यमवर्ग आपण किती भित्रे असतो, तर तो भित्रा माणूस आपण एकाला विष दिला आणि तो मरतो. त्यानंतर ज्या गोष्टी पण ही इट्स अ कॉमेडी. सांगायचं मला असं आहे की एक मोठा नट त्याच्याबरोबर काम करणं, एक मोठा नट त्याचं गाजलेलं काम आपण करणं, नकळत करणं, आणि पुढे प्रवास असा आहे त्या डॉक्टर लागूला 2 सिनेमामध्ये 3 सिनेमामध्ये डायरेक्ट करणं, असा एक फार मोठा प्रवास आज घडला आहे. आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी कानेटकर गुंतलेले आणि कानेटकरांचं अवॉर्ड मिळालं म्हणून मी हे सांगत होतो. याकरता सांगितलं की मी माझं शेवटचं नाटक अशी पाखरे येते हे 70 साली केलं. त्यानंतर मी चेहऱ्याला रंग लावला नाही. हे सुनीलच्या डोक्यात कसं आलं मला माहीत नाही. ज्या माणसाने 1970 नंतर नाटकच केलेलं नाही, अभिनय केला नाही, त्याला आज कानेटकरांच्या नावाने अवॉर्ड द्यायचं. हा काय परिपाठाने केलं मला कळलं नाही. मला साधं विचारलं पण नाही की 70 साली तुम्ही शेवटचा सुद्धा रोल केला. अशी पाखरी येते. आणि अशी पाखरी येते म्हणजे त्यावेळेचे राज्य नाट्य स्पर्धेतली मला वाटतं 6 का 7 पारितोषिक आहेत. मी उत्तम ऍक्टर, दोन्ही आवड आहेत मला, दिग्दर्शक आणि नट, आणि तरीही मी ते सोडलं.
आता ही जी स्पेस आहे या स्पेसनी सोडावं का नटाने असा प्रश्न. आणि पुन्हा निर्लज्जपणे कानेटकरांच्या नावाने अवॉर्ड घ्यायचे. हा थोडा गिल्ट आहे. का बरं? का नाटकात काम करायला सोडलं? त्याचं केवळ व्यावहारिक कारण होतं. दौंडला आम्ही प्रॅक्टिस करायला गेलो त्यावेळेला साधारणपणे आशिव पाखरेचे यू वोंट बिलीव्ह 200 प्रयोग केले ॲज अन ॲक्टर. पण शेवटी असं आलं की रविवारचा दिवस बाजारात माझे सगळे पेशंट लहान मुलं ती पोरं सगळी शेतकऱ्यांची लोक घेऊन यायची आणि मी जर एखाद्या रविवारी आशिव पाखरेसाठी कुठेतरी दौऱ्यावर आहे तुझा पेशंट माझा चुकायचा आणि त्यानंतर तो पुन्हा पुढच्या आठवड्यात भेटला आणि माझी बायको बघायची त्या पेशंटला. मला इतकं गिल्टी वाटायला लागलं की आपण रंग लावला, कामं केली, पारितोषिकं मिळाली. तू वेळा कुंभारमध्ये माझं काम खूप गाजलं. इनफॅक्ट जाता तर गंमत सांगतो, तू वेळा कुंभारमधलं एक माझं काम कानेटकरांना इतकं आवडलं. कानेटकरांनी मला एक नाटक करायला दिलं, तू कर. मी करू शकलो नाही, मला वेळ नव्हता आणि व्यावसायिक रंगभूमीवर यायचं नाही हे मी पक्क ठरवलं होतं. माझ्या ऑफर केली कानेटकरांनी, मला ऐकून बोलवलं मला हॉटेलमध्ये परत, जब्बार हे तुझ्यासाठी आहे ते तू करायचंस. कानेटकरांचं कोरो नाटक ते नाही आहे. 7 दिवस विचार कर, तू कर, पण हे तुला खूप नाव देणार आहे. पण भालबा म्हणाले तू ठरव, तू डॉक्टर होणारस, तुला प्रायोगिक रंगभूमीवर काम करायचं आहे का तुला व्यावसायिक रंगभूमीवर काम करायचं आहे ते ठरव. त्यातून तू एक कनिष्ठ मध्यम वर्गाचा मुलगा आहेस, तुला 2 बहिणी आहेत, त्यांची लग्न करायची आहेत, तर तू डॉक्टर होतो तर डॉक्टर हो ना. आता एकदा तू व्यावसायिक रंगभूमीवर गेलास ती बस, त्याचा प्रवास, रात्रीच्या सगळे जागरण, त्यातून मेडिकलचा अभ्यास, काय करणार आहेस तू, एक ठरव. आणि मग माझ्यावर विचार घेतला की नाही, ते कानेटकरांचं एक नाटक मी त्यावेळेला नकार दिला. ते नाटक पुढे प्रचंड गाजलं. मी जे नाटक नाही म्हणलं ते व्यवहारिक कारण, नाटक मला माहीत नव्हतं काय आहे, पण नंतर आज सांगायला हरकत नाही, ते नाटक प्रचंड गाजलं. आणि त्यात जी भूमिका केली त्यांचं मित्र काशीनाथ घाणेकरांनी केलं. ते नाटक प्रचंड गाजलं. केव्हा तरी काशीनाथकडे काय का नाही गेलं म्हटलं, मला करायचं नव्हतं. त्यावर अक्षरशः काशीनाथनी त्या काळात ते जे काही चर्चाप्रयोग झाले, ज्या पद्धतीने काशीनाथ घाणेकर काम करायचे ते ग्रेट होतं. तर असा एक कानेटकर मी असा एक योग आलेला न आलेला. आणखीन एक कानेटकरांचा माझा एक हुकला भाग म्हणजे एक बेघर नावाची कादंबरी होती. त्या कादंबरीवर नाटक करायचं कानेटकरांनी ठरवलं आणि रमेश देव माझ्याकडे ती कादंबरी घेऊन आला. म्हणून याच्यावर नाटक करायचं आणि कानेटकरांचा आग्रह आहे की तू डायरेक्ट करायचं. पुन्हा तो मुद्दा आला व्यावसायिक रंगभूमी. म्हटलं मला काही करायचं नाही आहे, तेवढ्या अरे तू कर ना. म्हटलं नाही. म्हटलं आणि इतक्या बायका आहेत त्या आराधाश्रमामध्ये, ते स्टेजवर आणू कुठे. रमेश मामा म्हणलं शक्य नाही. रमेश मामा म्हणत तुला शक्य नाही आहे. कारण म्हणलं ठीक आहे, तो म्हणतो जाऊ दे. पुढे ते नाटक विजय मेहतानी केलं आणि ती कादंबरी मला इतकी आवडली होती. मी तेंडुलकरला एकदा नरेट करत होतो, त्याच्यावर सिनेमा केला मी. त्या सिनेमाचं नाव होतं उंबरठ. कानेटकरांच्यामुळे एक कादंबरी न होणं नाटक, दुसऱ्याला न होणं नाटक. म्हणजे आज मला त्यांचा फोटो बघत असताना तुम्ही मला त्यांच्या नावाचं पारितोषिक देतात, तर त्यांच्या माझ्या आठवणी आहेत त्या जरा थोड्याशा निगेटिव्ह आहेत. त्यांचं माझं कुठेतरी नाही जमलं असतं, काहीतरी झालेलं होतं. पण आणखीन एक नाटक त्यांचं कानेटकरांचं केलेलं देवांचं मनोराज्य, अप्रतिम फॅन्टसी. एक आणखीन एक कानेटकरांचं अतिशय अॅन्युअल नाटक होतं, नाशक करणाऱ्यांना कदाचित माहीत नसेल, देवांचं मनोराज्य. पृथ्वी तलावर काय चाललंय, काय गोंधळ चाललाय हे बघायला प्रत्यक्ष स्वर्गलोकीचे देव येतात अशी कल्पना त्यांनी केली. आणि ही फॅन्टसी होती. एक माझा रोल होता एका पायलटचा. मी पायलट आहे त्यात आणि विमान चालवत असताना आकाशात भरारी घेतल्यानंतर त्यांना दिसायला लागतात की हे देवलोक आणि वरचं काय आहे आणि त्यात तो फॅन्टसीमध्ये जातो तो पायलट. आणि त्यामधून चक्क इंद्र, विष्णू ही सगळी मंडळी येतात आणि इथे काय चाललंय भूमी तलावर ते बघायचं. असं एक सुंदर फॅन्टसी कानेटकरांनी लिहिलं. दुर्दैवानं
पुढच्या तरुण पिढीने या नाटकाची कधीही मला वाटतं नोंद केली नाही. पण कानेटकरांचं मी मुद्दाहून का करतोय, कानेटकरांची व्यावसायिक रंगभूमीवरची नाटकं आहेत तितकी प्रचंड गाजलेली आहेत, त्याचा उल्लेख करण्यात अर्थ नाही. पण माझा संबंध जिथे कानेटकरांचा आला तीही अनेक गोष्टी यातल्या होत्या. त्या काही गोष्टी माझ्या हातून झाल्या, काही झाल्या नाही. ते देवांच्या मनोरंजनामध्ये मी काम केलं, पायलटचं काम. पण प्रत्यक्ष कानेटकर माझं मत विचाराल आज पारितोषिक घेताना लुकिंग बॅक मला विचारत आमचा आविष्कारचा मित्र बसलेला आहे बरं काय अजित कानेटकरांच्या वतीने मी म्हणतोय की थोडंसं ना आमच्या प्रायोगिक रंगभूमीने कानेटकरांना व्यावसायिक रंगभूमीवरचा अतिशय प्रतिष्ठक लेखक असं म्हणून बाजूला काढलं. मला नाही वाटत तेंडुलकर, एलकुंचवार, आळेकर असं म्हटल्यानंतर कानेटकरांचं नाव नाही आणलं लोकांनी. पण मी तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीची कल्पनेची भरारी कानेटकरांची, एक तर कवी म्हणून आणि मुळात तात्यासाहेबांचं म्हणणं होतं की उत्तम नाटककार हा मूळचा कवी असतो. कालिदासाचं, शेक्सपियरचं सगळ्यांची उदाहरणं दिली. जो मूळचा कवी आहे तो अप्रतिम नाटककार. कानेटकरांच्या घरीच कविता होती वडिलांची, स्वतःही त्यांनी कविता लिहिल्या. पण मी तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीने एक विद्वत्ता होती कानेटकरांच्याकडे, ज्या पद्धतीची नाटकं त्यांच्या डोक्यात यायची ती नाटकं मग शिवाजी संभाजी असतील, औरंगजेब असेल, या सगळ्यामध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण रिसर्च अशा पद्धतीने केलेले आहेत. फक्त त्याचं स्वरूप मात्र त्यांनी व्यापक दिलं त्याला आणि ते त्याच्यात रमले. त्यानंतर मला नाही वाटत लहान नाटक लिहावं असं कानेटकरांच्या डोक्यात आलं. पण एक लेखक माझ्या मते असा आहे जो प्रायोगिक रंगभूमीने मला असं वाटतं की फार थोडंसं अनुलेखनी केलेलं आहे, ते म्हणजे कानेटकरांचा. प्रचंड प्रतिभा असलेला नाटककार आहे असं मला वाटतं कायम. आता तुम्हाला जाताना एक मी शेवटी सांगतो की त्यांची दूरदृष्टी आणि एक प्रकारचं व्हिजन त्या काळात आम्हाला वाटलं काय लिहिलंय कानेटकरांनी नाटक. मला वाटायचं की प्राध्यापक माफिया होतो ही त्या काळात आलेली कल्पना आहे. प्राध्यापक हा माफिया झालाय आणि त्यांचा शिष्य इन्स्पेक्टर म्हणून त्यांना पाहिलं. अश्विनचे धरी फुले. आज काळ बघितलं तुम्ही काय झालंय. ज्या काळामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काय होईल आणि शिक्षण क्षेत्रात एक प्राध्यापक माफिया होईल अशी कल्पना कोणी त्या काळात मी वसंतराव म्हणलं, वसंतराव हे जरा जास्त होते बरं का, कसं काय हो का शिक्षण क्षेत्रातली किती माहिती आहे तुला म्हणलं. तो काळ आहे तो बघशील सगळे माफिया इथे हिंडत असतील. आणि आता तुम्ही ज्या बातम्या ऐकताय पेपर फुटणं, पेपर विकत घेणं आणि वाटेल ते करणं शिक्षण क्षेत्रामध्ये, मला सांगा कानेटकरांची दूरदृष्टी कुठे होती त्या काळात. आणि केवढं पॉप्युलर नाटक त्यांनी केलं त्याला आपल्यापैकी एवढं विचार केला प्रायोगिक रंगभूमीच्या लोकांनी. ते म्हणले अरे हे तर काय लार्जर दॅन लाईफ आहे, असं का प्राध्यापक कुणी काय माफिया होतो काय. आज तुम्ही लुकिंग बॅक आज आणि मला काय वाटतंय कारण ते मला अवॉर्ड मिळाले त्यामुळे कानेटकरांच्या बद्दल मला बोलणं आवश्यक आहे, एक ॲनालिसिस करणं आवश्यक आहे. मला असं वाटतं की दोन मोठे लेखक नाशिककरांनी दिले, एक शिरवाडकर आपल्या प्रतिभेने ते आणि कानेटकर. तर मला असं वाटतं की दोघांच्याही जागा ज्या आहेत एका अर्थानं मराठी नाट्य साहित्य, शिरवाडकर तर काय कवीच, त्याच्यावर मी फिल्मच केली त्यांच्यावर आणि मी कुसुमाग्रज परिषदेच्या 10 वर्ष इथे अध्यक्ष होतो. पण कुठेतरी मला एक खंत व्यक्त करायची होती की कानेटकरांच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की आमच्या प्रायोगिकच्या लोकांनी थोडासा एक थंडपणाने कदाचित एखादा गेला असता कोणी की वसंतराव जरा ह्या विषयावरती कराल का तुम्ही नाटक द्याल का, त्यांनी कदाचित विचार केला असता. मला खंत वाटतं माझ्या डोक्यात ते विचार आला. ऑन दी कॉन्ट्री तिने मला जे दिलं होतं ते पूर्ण व्यावसायिक होतं असं मला वाटलं. तर आज मागे वळून पाहताना मला असं वाटतं की थोडंसं आपण कानेटकरांना जर डाव्यांगाने पाहिलं केवळ व्यावसायिक रंगभूमीवर अनेक जेलसी असतेच ना, केवढं मोठं यश मिळवलंय त्यांनी की ते एक नाटक आणलं तरी रंगभूमीवर, मग ते ऐतिहासिक असो पौराणिक असो
किंवा वास्तविक असो ते त्यांनी अजरामर केलं. त्यामुळे मला आज काय मी करायच्या म्हणाले तुम्ही सुनील अधिकार तुम्ही मला एक पारितोषिक दिलं, त्यामुळे मला एक कृतज्ञता काहीतरी एक वेगळ्या अर्थानं करायची होती. मला अजूनही या स्पेसचं अतिशय वेळ आहे. पहिल्या रंगभूमीवर मी जो रंग लाभला तेव्हा मी 10 वर्षाचा होतो. पहिल्यांदा मी नट म्हणून काम केलं तर मी 10 वर्षाचा. अत्र्यांच्या मी उभा नावाच्या नाटकात मी लहान भूमिका केली लहान मुलाची. तेव्हापासून मला आता जे लोक रंग लावतात ते सांगू शकतील, सगळे सांगतील ते आमचे दाढीपट्टीवाले. शेवटी तो जो मेकअप लागतो ना चेहऱ्यावरती, तुमच्यापैकी किती लोकांनी मेकअप लावलं मला माहित नाही आहे. सगळ्यात मोठा स्ट्रॉंग पॉइंट या रंगभूमीचा आहे तो मेकअप. त्याचा गंध जो आहे ना, तो गंध आहे ना, तुम्ही स्टेजवर इथे आलात आणि तुम्हाला जो स्पॉटलाइट तुमच्या अंगावर येतो तो खुलतो आणि तो त्या मेकअपचा वास. मी जेव्हा कामं केलीत ना त्यावेळेला आत्ताचे मॉडर्न साधे मेकअप वगैरे नाही. मला वाटतं की या अशोकच्या ग्रुपमध्ये सगळे स्वतःच मेकअप करत असतील. मेकअप पण आहे की नाही त्यांचं मला माहित नाही, बहुतेक आहे. बायका तर स्वतःच मेकअप, ते फॅशन म्हणून हल्ली मेकअपवर वगैरे असतात, पण बहुतेक वेळेला त्यावेळेला थर असायची. थर म्हणजे पहिला थर असायचा, नंतर सापड्या हा येतो ना आवाज, असा आवाज यायचा. आणि जावडेकर पुण्याला एक फार मोठे मेकअप बनवते, त्यांचे तर 3-3 थर असायचे. आणि तुम्हाला मी सांगतो मेकअप लावून तुम्ही काम करा, सेंटर स्पॉट इथे काशीनाथ घ्यायचा नाही, तुम्ही घ्यायचा त्याच्यामुळे तो रंग आणि लाईट्स समोर प्रेक्षक बसलेले आहेत. याच्या सकट जे एक रसायन बनतं ना नटाचं, तो आयुष्यभर रंगभूमी विसरू शकत नाही. मी आज रंगभूमीवर नाही, मी नट म्हणून नाही, दिग्दर्शित केले, घाशीराम केले, 3 पैसा. पण तालमीच्या पहिल्या दिवशी सगळ्या लोकांना मी सांगतो तू पहिल्यांदा काम करतोय, मेकअप लावून तिथे उभा राहा आणि बघ काय जादू असते. याच्यावर अनेकांनी कविता पण केल्या, शिरवळकरांनी केल्यात, अनेकांनी केल्या. पण मला सांगायचं असं आहे की तो गंध जो असतो तो गंध तुम्ही विसरू शकत नाही. तर ह्या गंधाशी माझा ज्या ज्या नाटकांनी संबंध आणला, आचार्याचं नाटक होतं, कानेटकर किंवा तेंडुलकर, अरुण साधू, पु ल देशपांडे, या सगळ्यांचा मला संबंध आहे. त्यामुळे मी प्रत्येक वेळ नट नव्हतो. पण मला म्हणायचं असं आहे की आज मला पुन्हा एकदा सगळ्या आठवणी, नट, रंगभूमी आणि स्पेस, इथे तिथे बसून जे दिसतं की मी इथे आलो, माझ्यावर लाईट पडला, मी तिकडे गेलो, मी पात्राशी बोललो, परत आलो, एक कॉम्बिनेशन होतं, अंधार होतो, टाळ्यांचा कडकडाट होतो, तुम्ही पुन्हा उभे राहता, पुढचा रोल असतो, कपडेपट, गंध, हे नट म्हणून कधीही विसरता येत नाही. तर तुम्ही मला आज माझ्या जुन्या आठवणीमध्ये नट असण्याची एक आठवण तुम्ही मला करून दिली. वाया वाया वया कानेटकर. त्यामुळे कानेटकरांचेही आभार मानतो, तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच.